शुभ सकाळ. बाहेरचे सगळे काम उरकले आणि कामधंदे काही नाही आज, कारण का चालू आहे पाऊस. हाय बघ, पण तरी काय करणं लावला स्वयंपाक, कारण का कोणचे काम येतील मांग सांगता येत नाही. आपलं स्वयंपाक पाणी करून बसलं मोकळं आपलं काम आहे ना भात्या. हो, गरम पाणी टाकून गरम करतो. तायावर गरम करतो पाहिजे, पाणी टाकून. शिरा कुकडे गेला दादाला खाल्लं एवढा आवडला सकाळी नाही खाल्ला नेला पोळ्याच टाकायच्या होत्या फक्त. रात्रीची भाजी आहे तर म्हटलं घ्या 2-4 पोळ्या टाकून. आणि भात बी आहे रात्रीचा, तो बी गरम करायला लागते आता तव्यावर. घरातलं आटपलं का मग बाहेरचं पाहता येते. कपड्याला ते जाते एवढा जाताना रात्री सुरू काहीतरी. आम्ही तर पंखा नाही लावला, आम्ही अंगार घेतलं बा, थंडी गार हवा लागे. तिकून दोन्ही दरवाजातून हवा नाही येत, इकून कुकून हवा येते. गॅस सरला की हा चुला जावं लागते, हवा कुकूनच जात नाही. आता जर पाणी उघडलं समजा काट शेजाय दोन्ही टाइमची. आम्ही थंडीच्या वरात तणनाशक मारतो बाई. आज खत सकाळ तणनाशक, आजच तणनाशक मारतो. आज खत आहे का बाबा? तो ठाकुऱ्या नाही आला ना, किल्ली त्याने कोणाजवळ ठेवली नाही. त्याला नाही टाकायला लागतं खत, त्याच्या वरात तण आहे. निघलं नाही का त्याने दोघांना? एक डोंगर निघलं आणि एक राहिलं तिकडलं पुढचं. पण जिकडलं निघलं मला तिकडे खत देऊन द्या, आणि इकडलं निघलं जावा. आता त्यांना मस्त नरम आले ते बाबा. हो, आता बरोबर होते दोघांनी. इकडलं राहिलं तिकडलं निघलं माथ्याचा. इकडलं निघलं तिकडलं राहिलं. फेरही राहिला त्याला म्हटलं सरे लोक सांगत की फेर दे याले मग निधन कर. तो म्हणे मी आधी निघतो आणि मग फेर देतो. तेच बरोबर आहे त्याचं. आधी अगोदर निघणं मग फेर देणं, माहित आहे. त्याच्यावर माती पडते सडते ते. दोघायले होत नाही ना बाई. हो, तुमचं ते शिरमची कटिंग पाहिजे. शिरमच्या कटिंगला फेर द्याला अर्धा. हो, निंदल्यावर इकडी दिला आणि लगे दंडीच्या आरात दिला. दंडीचं नव्हतं घेत तर शिरमचं होत होतं, पण दंडीची अर्जंट होती. चितोडी नाही आपल्या गब्याला दाळीने बसते आपण. चितोडी नाही गब्याला दाळीने, गब्यालाही बोला झालं सगळे वळला होतील ना मग. ते घेत आले बांधून त्या कडक जागेवर बसून तरी त्याने रात्री पोते टाकले त्याच्या खाली. पोत्या चला ते बांधण दादाची वरच ते डबुल पाय त्याच्या पायाने धुवून बिब्या त्याचे पाय कोळलेच नाही म्हणून ते लंगडू राहिले सगळे जण. खाली कोळला आहे का त्याच्या बशाने? मुरू माना म्हणून आणला नाही. तुकडे लांबवलं त्याने तर काय त्याचे पाय कोळले नाही. रावरले वावरातून आला त्याचे कोळलं पाहिजे बशाने. सगळं एवढा पसारा आवडतो पाहिजे. बाहेर काय नेडा सगळे बाहेरचे कामं तर झाले होते, पण बकऱ्या असं सगळ्या लंगडू राहिलं आमचं. कारण की काही सारं बनलं गच्च आहे बशालेच कोळलं नाही. तर बकऱ्याची संख्या एवढी मोठी वाढली का कुठे बागा कुठे नाही. त्याची सोय उन्हाळ्यातच करून ठेवा, तर ते कागद फाडून ठेवतात आपल्या दोस्त. हा कपड्याचा गराळा सगळे एकावर एक चार मचा टाकेला जसे का लोंबकली सारे कपडे. बाहेर तसाच पसारा आहे. पहिले चारा टाकायला जागा नाही, कारण काही इकडला खटल्यातला गॅस संपेला आणि सगळं अतिच चालू आहे चुलीवर. बकऱ्याची पावसाने एवढे हाल होऊ राहिले ना का मरणाचे. कारण का वरचा कागद फाटेला त्याच्यातून पाणी गायते यायची घाण. सगळे पोते टाकू राहिलं तरी सुक्क नाही हे राहिलं. हे इकडे बांधल्या मग काही बकऱ्या. आज जरासं खुल्लं दिसू राहिलं वातावरण. काही
काही वळला होता तर काही कशा करतात तर काही कशा करावं तर काय करा. बाहेरचं वातावरण पाहून घ्या, तरी एकच दुपट शितोडा लागूच राहिला. झाला डबल पाऊस चालू आणि आज कागद आणायला जावं तर आज महाराष्ट्र पूर्ण बंद आहे. काय करा, आजचा खुल्लाच दिवस आहे, पण महाराष्ट्र बंद असल्याच्यानं कुठे जाता येत नाही, जाऊन काही फायदा बी नाही. घरातले सगळे काम आवरले, फक्त भांडे कुंडे घासायचे राहिले. पाऊस जास्त वाढायच्या पहिले भांडे कुंडे घासून घेते मी एवढे. आता चला, मस्त असं वातावरण झालं. आता पाऊस थांबला जरासा आणि थोडं थोडं ऊन पडलं, उजीव पडायला मस्तपैकी. आणि घरादारात एवढा पसारा झाला ना, बकरायचा कुठून झाडा, कुठून सुरुवात करा, कुठे बंद मारा हेच नाही समजू राहिलं. एवढीशा 2 दिवसाच्या पाण्यात कपड्याचा सारा गराडा पडला घरात. ती पेटवायली अथी, तिला डाऊन ठेवले की चिमण्याचा चिवचिवाट आणि आमच्या बकऱ्याची घाण. सांगा आता काय करा. बाया गेल्या वाटते आज जरासं उद्या आज महाराष्ट्र बंद आहे. बाळासाहेबांना महाराष्ट्र बंद ठेवला आज. जाणून चक्कर होईल मले, नाही तर आजच तयारी होती मग एक नंबर. का आंघोळ पांघोळ चालू आहे का आता? पाणी 3 दिवस आलं तर 3 दिवस झाले पाणी चालू आहे का? वावरातून ओली होऊन आलो तशी. चला, मी एवढी झाडझूड करून घेतो आता. बाहेरचा आवरला सगळा पसारा. कशी बी वली चिली माती दाबतूब केली बकऱ्याच्या खाली. पाऊस नाही आला तर लवकर सोपते, जर पाऊस आला ना का तर काही खरं नाही. तिला मस्त चारा खवरायले, जरासा चारा आणला आईनं कुठून तरी. काही खातात काही ठेवतात, तेवढ्यानंच बरं होते. आणि मी जरा घरातला पसारा आवरून होतो आता. पिलायच्यानं बंद करून घ्यायला लागते दरवाजा. मलाही सगळं कपड्याचा पसारा पडला. हे पा सगळे वलेच होते हे, आता सोकले जरासे घ्यायच्या घड्या मारून ठेवतो. तीन दिवसाचं पाणी सारं राखराख करून गेला. तेवढं तरी बरं झालं, वावरात गमते, पीक पाणी येते. बाया तर गेल्या बी मजुरी करायला. मला आल्या होत्या बनवायला, पण मी काही गेले नाही, कारण का लय जीवावर आलं होतं माया. एवढ्या पावसात गेलं ना का पाय फसतात लय. पण गरमा करू राहिली, पाऊस आहे येते संध्याकाळी. आणि जेवण करायला पाहिजे होतं आता निंबू. तर आता निंबू तर काही घरी नाही. निंबू आहे का कोणाच्या घरी? निंबू नाही आता कसं लिंबू पाहिजे होतं. 12 वाजून राहिले जेवण करायला. रोजही स्वयंपाक तर सकाळीच करून घेतो मी, दिवसाचं जेवण नाही निघत. आता एकदाची सवय लागली का सवयच लागते जेवायची. आता वावरात जेवत असतो मी, आता तीच सवय लागली. जसं सकाळी खाली होते भूक लागली, एवढं काम करून वावरात एवढी भूक लागत नाही, तेवढी का घर लागू राहिली भूक. दरवाजा लावून घ्या लागते. तिला एवढे तरच देतात ना खाल्लंय. सारे गाऱ्या पाण्याचे पाय आणतात गादीवर, पलंगावर पुसतात. त्याचा एकटाच चालू आहे देवा. गावातून पाणी चालू झालं तेव्हापासून. मम्मीनं तर सगळंच लांबवून मायातलं भात आणि ती. असं वाटू राहिलं कधी भाजी गरम होते, कधी जेवायला बसतो. पोटात घास कधी जाते लवकर. इथं जशी घट होऊ राहिली, जराशी गीत बाई मी करतो खाणं चालू. कारण का भूकले झाली मला. आज दिवसभराचा पाऊस नाही हो. माय कपडे जरासे सुकले आज. बकरे आल्या घरी, इकडेच बांधून ठेवल्या. आता बकरे जरा यांच्या खालचं सोकलं का नाही काय माहिती. हे बी सोकलं जरासं, जरा जरा पाय जाऊ राहिले त्यात. आणि बकरे
बकऱ्याचे तर लयच जातात ना. आज घरादारातला सगळा पसारा आवरून घेतला. डबल संध्याकाळचा आवरा लागते आता. आता लोक नुसतं बकऱ्याच्या नांदात होती. मी बकऱ्याचा काहीतरी मेळ लावला तर तुमपातून दिवसभर आराम केला आज. आणि संध्याकाळच्या पायरी लय साबळ भरून आलं तर म्हटलं आजही बकऱ्या वला गट होतील. तर मग त्याचं जर असं केलं इकडून तिकडून बांधून केलं जरासं म्हणजे त्याच्या पोटात पाणी जाऊ नये म्हणून. आता बघ त्याच्याच नांदत होती. आता चहा पितो मस्त. आणि गिलक आहे ते गिलक्याची भाजी करून घेतो. आता काळा लागतात म्हणतात याचे शिरा. काय करावं भाजी नाही समजू राहिलं. आणि करावं का नाही हे नाही समजू राहिलं. काही असो आता करून घेतो एका गिलक्याची भाजी मी. चला मग एवढं आवरून घेतो मी आणि व्हिडिओ इथंच संपवतो आजचं डेली रुटीन. बाय.